पाहायला मिळतोय रुपेश वाघ आणि महेश वाघ. खरं तर एक चांगले खेळाडू आहेत आज वाघाचीवाडी टीमकडनं पाहायला मिळतोय. आज अशोक वाघचा संघ आपल्याला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर प्रत्येक टीम्सला एक चांगला प्लॅटफॉर्म पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर खेळपट्टी खूप सुंदर पाहायला मिळते. हे बघा विनंती असेल ब्लॅक स्क्रीनच्या आतमध्ये जे खेळाडू बसलेत त्यांना विनंती असेल की प्लीज थोडं सहकार्य करा. उठायचं पहा मॅच चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा प्लीज. चला क्षेत्ररक्षण देखील लावून घेतलंय. थोडं सहकार्य करा. सामन्याला सुरुवात करायची. खास करून पंचांना विनंती असेल की थोडं लक्ष द्या आणि स्पीडअप करण्याचा प्रयत्न करा. कारण जेवढ्या लवकर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील तेवढे प्रेक्षक वर्ग देखील खुश होतील. आज उन्हाचं तापमान देखील भरपूर वाढला जातोय त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा. प्रत्येक टीमच्या खेळाडूंना मी विनंती असेल की थोडं फास्ट खेळण्याचा प्रयत्न करा. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण वाघाचीवाडी टीम कडनं रुपेश वाघ. छोटा पॅक बडा धमाका सातत्याने या खेळाडूचं नाव देखील चर्चेत असलेलं आज आपल्याला पाहायला मिळेल. आज वाघाचीवाडी टीम कडे पाहायला मिळतोय. संघाचं पहिलं षटक गोलंदाज स्ट्राईक वर नरेश. पहिलाच बॉल बॅटची एनर्जी लागली जाते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतोय तिथपर्यंत मिळाली एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथं दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. तिसरीचा प्रयत्न खराब फंबलिंग पाहायला मिळाली आणि इथं खराब थ्रो देखील पाहायला मिळतोय आणि ह्या 3 धावा मिळतील आणि या 3 धावेने वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलं जाते. बॅटिंग करत असताना वाघाचीवाडी टीम कडे पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्यात. थोडंसं ह्या चुका सुधाराव्या लागतील टाऊरवाडी टीमला. कारण सिंगल धाव आहे तिथे 2 धावा तुम्ही एक्स्ट्रा दिल्या तर पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना थोडंसं प्रेशर पाहायला मिळेल. त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स करणं खूप महत्वाचं आहे. आज तुम्ही मैदानामध्ये जेव्हा उतरतात आणि तेव्हा चांगली बॉलिंग चांगली बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर पाहायला मिळाला आणि बॉल निघून चालले स्ट्राईकच्या हातामध्ये डॉट बॉल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय महेश वाघला. महेश वाघचा विचार केला तर एक चांगला खेळाडू आहे वाघाचीवाडी टीम कडे. तेही खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळेल. फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु वेग भरपूर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. ही रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. टप्पा पडला उंची थोडी जास्ती आणि फुटवर्कचा वापर केला आणि बॉल निघून गेला स्ट्रिकच्या हातामध्ये डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल पाहायला मिळतील थोडंसं प्रेशर पाहायला मिळेल वाघाचीवाडी टीम कडे. क्रॉस लाईन गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातोय तिथपर्यंत मिळेल एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एक थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळाला आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा धावफलकीवरती पाहायला मिळत आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं. या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावं लागेल टीम वाघाचीवाडी टीमला. कारण ह्या षटकामध्ये जरी 12 ते 13 धावा जरी काढल्या तर पुढच्या 4 ओव्हरमध्ये टार्गेट खूप चांगला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल होता गॅप सिलेक्शन मध्ये पुन्हा एकदा त्या दिशेला बॉलला ट्रॅव्हल केला जातो. डायरेक्ट हिट करण्यास थोडंसं खराब फंबलिंग पाहायला मिळते पुन्हा एकदा टावरवाडी टीम कडनं. तिथपर्यंत मिळतील धावा 2 आणि या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 7 ही आकड्यावरती पोहोचली गेली आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय महेश हा फलंदाज आतापर्यंत 4 बॉल आणि 4 धावेंवरती खेळतोय. या षटकाचं जर पाहिलं तर शेवटचा बॉल. या बॉलवरती एखादा बिग हिट पाहायला मिळेल का? क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. वेग भरपूर पाहायला मिळाला. डॉट बॉल आणि पहिलं षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 7 ही आकड्यावरती पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना टीम वाघाचीवाडी
खंडवी उर्फ चाचा आमचे या मंचावरती नामदेव खंडवी आपण मैदानाच्या बाजूने जाता या ओव्हर टू मनोज. स्ट्राईक आणि फलंदाज पाहतोय आपण रुपेश वाघला. पुन्हा एकदा स्ट्रेट अप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. फटका फसलाय आणि इथं पहिला धक्का बसतोय. टीम बॅटिंग करत असताना वाघाचीवाडी टीमला एक मोठा धक्का बसतोय. फलंदाज होईल बाद रुपेश वाघ. बॅक टू द डगआउट. तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण सध्या पाहायला मिळतं टीम टावरवाडी टीम कडनं पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं 7 धावा आणि दोन्ही सलामीर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगल्या रीतीने पाहायला मिळाले. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एक मोठा धक्का बसतोय. टीम बॅटिंग करत असताना वाघाचीवाडी टीमला रुपेश वाघ सध्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाले. तिसऱ्या क्रमांकावरती संदेश संजय हा फलंदाज पाहतोय वाघाचीवाडी टीम कडनं. एक चांगली बॅटिंग करावं लागेल. आज पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 7 धावा. एक चांगली गोलंदाजी सध्या टावरवाडी टीम कडनं पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर एक महत्वाचं विकेट सध्या वाघाचीवाडी टीमचा पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाजाला चांगली बॅटिंग करावं लागेल. जरी या 5 षटकांमध्ये जर 45 ते 50 धावा जरी येणं आल्या तर मॅच मध्ये वेगळं चित्र पाहायला मिळेल. परंतु ती प्रयत्न करावं लागतील. चांगली बॅटिंग करावं लागेल. पुन्हा एकदा फेक भरपूर ठप्पा पडल्यानंतर बॅटचा बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटकापासून खरं तर टावरवाडीचं कौतुक केलं पाहिजे. बॉलिंग अटॅक खूपच चांगलं पाहायला मिळतंय. फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु थोडस कमबॅक केलं एक गोलंदाजानं. क्रॉस द लाईन. फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण चड्डीच्या मागे पळतो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. येतो एक दमदार चौकार. चौकाराच्या साईडने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा दाफळीवरती पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी मोठे फटके पाहायला मिळत आहे. टीम वाघाचीवाडी टीम कडनं पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंच आमच्याकडे बोलते थोडंसं बाहेर जाणारा बॉल व्हाईट बॉल असेल. एक अव्वंतर धाव मिळेल आणि एक अव्वंतर धावाने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा दाफळीवरती पाहायला मिळत आहे. 5 षटकाची मॅच पहिलं सत्र चालू असताना पुन्हा एकदा त्या दिशेला बॉल ट्रॅव्हल केला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला. तिथपर्यंत मिळेल एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा दाफळीवरती पाहायला मिळतात. स्ट्राईक मिळाली महेश वाघला. जोपर्यंत जर पाहिलं तर वाघाचीवाडी टीमचं जर महेश वाघ असेल तोपर्यंत मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतील. एक चांगला खेळाडू आहे परंतु या मैदानामध्ये आपल्या आज गावासाठी टीम उतरले आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावं लागेल. प्रथम बॅटिंग करत असताना मगाशी ते कॅप्टननी देखील आम्ही संवाद साधला आणि नक्कीच 60 ते 65 धावांचा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. आणि दुसरं षटक चालू आहे. 13 धावा सध्या दाफळकरती पाहायला मिळतात. एखादा बिगिट जर पाहायला मिळाला तर 2 षटकाच्या जर समाप्तीनंतर आपण जर विचार केला तर टार्गेट खूप चांगला पाहायला मिळेल. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला पुन्हा एकदा ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तिथपर्यंत मिळेल एक सिंगल. एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. 5चा इशारा षटक क्रमांक दुसरंही संपलं जाते आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिल्या तर 14 धावा दाफळीवरती पाहायला मिळतात. एक फलंदाज सध्या तंबूच्या आश्रयाला. सप्लाय धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा सध्या दाफळकरती पाहायला मिळतात. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी. 18 बॉलमध्ये किती धावांपर्यंत पोहोचेल. प्रथम बॅटिंग करत असताना वाघाचीवाडी टीम हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे.
आणि 18 बॉल मध्ये चांगली बॅटिंग करावं लागेल वाघाचीवाडी टीमच्या बॅट्समनला. स्ट्राईक मिळाली पुन्हा एकदा महेश वाघला आणि ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं असेल टीम वाघाचीवाडी टीमला. थँक्यू मनोज. तर आदिवासी स्टार खेळाडू म्हणून ज्यांची ओळख अविनाश वाघ, खरं तर आमच्या आयोजनाला त्यांनी भरपूर मोलाचं सहकार्य केलंय. अविनाश वाघ या आदिवासी स्टार खेळाडू म्हणून त्याची ओळख टेनिस क्रिकेट पटलावरती ज्याचं मोठं नाव. खरं तर आम्ही भरपूर अडचणीमध्ये होतो, ज्या ज्यावेळी आम्हाला अडचणी आल्या त्यावेळी मात्र आम्ही अविनाश वाघ आणि अजय भस्माकडे संवाद साधला आणि त्याच्यानंतर आम्हाला मिळालेला सोल्युशन, मिळालेला रिझल्ट हा भरपूर चांगला होता. अविनाश वाघ या मंचावरती असणं व्हायचं. आदिवासी स्टार खेळाडू. टू मनोज. थँक्यू सो मच प्रकाश सर. आणि त्याच्यानंतर नक्कीच अविभाग या आमच्या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्याच्यानंतर इथं एक चांगला खेळाडू आज वाघाचीवाडी टीम्स म्हटल्यानंतर सपोर्टर भरपूर पाहायला मिळतील. अंकुश वाघ साहेबांचं देखील इथं आगमन झालं. मी त्यांनाही विनंती करतोय की व्यासपीठावरती या. एक चांगला खेळाडू आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. अंकुश वाघचं देखील एक मोठं नाव चर्चेत आहे. आज उद्याच्या दिवशी आपल्याला अवीची टीम देखील पाहायला मिळेल. तर मी विनंती करतोय की अविभाग आणि अंकुश वाघ दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की या आमच्या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत. वळूया मैदानाकडे. 2 फलंदाज सध्या तंबूच्या असलेला. मेन विकेट सध्या मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. ऑफसाईडच्या दिशेने गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तिथपर्यंत मिळेल एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा सध्या दाखल करते पाहायला मिळत आहे. कुठेतरी वाघाचीवाडी टीम थोडीशी अडचणीत पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा आल्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर कुठेतरी प्रेशर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता. गॅप शोधली तिथे फक्त ट्रॅव्हल केला बॉलला आणि सिंगल मिळाले. दुसरीचा प्रयत्न धोक्याची घंटा होऊ शकते. फलंदाज होईल बाद आणि अचूक एक धक्का बसेल टीम वाघाचीवाडी टीमला. धक्का क्रमांक 3. पाहिलं तर 3 फलंदाज तंबूच्या असलेल्या 3 महत्वाचे विकेट आपल्याला सध्या वाघाचीवाडी टीमच्या पाहायला मिळतात. खरं तर टाऊरवाडी टीमचं कौतुक केलं पाहिजे. आज कमी वयामध्ये त्याही टीमने एक मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय आणि त्याच्यानंतर खूप चांगला परफॉर्मन्स पहिल्या सत्रामध्ये राहिला गेलाय. महत्वाच्या 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाला. 4थ्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर ते आलेला फलंदाज मोहन वाघ एक अष्टपैलू खेळाडू आहे. मोहनला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. तर स्ट्राईक आहे विजय वाघला. विजय वाघचा विचार केला त्याची बॅटिंग भरपूर वेळा पाहिली, परंतु शेवटच्या ओव्हरपर्यंत राहणं या खेळाडूला खूप महत्वाचं असणार आहे आणि टार्गेट एक चांगला करावं लागेल टीम वाघाचीवाडी टीमला. फटका भरपूर चांगला, ताकदीचा वापर जरूर पाहायला मिळालाय. उंची जास्ती, लांबी भरपूर, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. इथे दमदार षटकार. पाहायला मिळाला विजय वाघच्या बॅट मध्ये एक दमदार षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या सहीने धावसंख्येत भर धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा दाखल पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर पंच आमच्याकडे नक्कीच वळतील. थोडस बाहेर जाणार बॉल, फाईट बॉल, एक अव्वंतर धाव मिळेल. जरी मोठा फटका आला त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु थोडस बाहेरून पाहायला मिळाला आणि एक अव्वंतर धाव मिळाले आणि एक अव्वंतर धावेने धावसंख्येत भर 23 धावा दाखल पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वेग भरपूर आणि बॉल निघून चालले स्ट्रिकच्या हातामध्ये. हे रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती. बॉलिंग ताकद असताना प्रॉपर व्हाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल निघून गेला स्ट्रिकच्या हातामध्ये. डॉट बॉल. जरी डॉट बॉल आला तरी हरकत नाहीये. अजूनही 12 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्लो पद्धतीचा बॉल, मगाशी बॉल आपल्याला भरपूर वेगाने पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर शेवटचा बॉल स्लो पद्धतीने टाकला. फलंदाज जागेवरती थांबवला आणि बॉल डॉट केल्यानंतर षटक क्रमांक 3 संपलं जाते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा दाखल पाहायला मिळतात करत असताना वाघाचीवाडी टीमची.
विशिष्ट प्रत्येक टीमचे कॅप्टन स्कूलचं इथं मान सन्मान केला जातो. एक चांगलं योगदान या स्पर्धेला लाभलं गेलंय. अशा स्पर्धा आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात आणि आज पनवेल नगरी एक स्वप्न होतं धामणी गावाचं आणि खरं तर जय महाराष्ट्र संघ धामणी आयोजित केलेले जय महाराष्ट्र चषक 2025 एक दमदार आयोजन. खरं तर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आपल्याला पनवेल नगरीमध्ये 2 बाईक्स या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे आणि याच्या पुढे अजूनही काही वर्षानंतर अजूनही याच्यापेक्षा मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेची पहिल्या वर्षामध्ये दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. फुलटॉस बॉल फटका भरपूर चांगला गॅप मधून बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॉल चाललाय सी मार रेषा पार. षटकार पंचांचा इशारा नो. एकूण धावा मिळतील 7. मिळतोय. पुरेपूर फायदा उचलला. लेफ्टी बॅट्समॅन म्हटलं तर टेनिस क्रिकेटचा सर्वाधिक घातक बॅट्समॅन सध्या स्ट्राईक फलंदाज मोहन वागला आणि त्यांनी केला हल्ला. नो बॉल वरती केलाय फायदा. धावसंख्या जर पाहिली तर 30 धावा आपल्यावरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा वेग भरपूर. मगाशी पहिला बॉल फुलटच होता त्याचा फायदा जरूर पाहायला मिळाला. त्याच्यानंतर टप्पा ठेवला आणि फलंदाजाला मात्र जागेवरती थांबवण्याचं काम केलं. जरी मोठा मार खाल्ला त्याच्यानंतर कमबॅक करण्याची ताकद गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते. इथं ऍक्शन वरती थोडस दबाव घेतला जातोय. आम्ही नक्की स्क्रीन वरती चेक करणार. सामना चालू ठेवायचं पहा. थोडस गोलंदाजावरती गेलेला आक्षेप नक्कीच कदाचित जर आढळला तर गोलंदाजाला मात्र थोडस कुठेतरी कमी पडेल. याच्यावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्टेट ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. फटका भरपूर चांगला अजून एक येतोय. दमदार षटकार मिळतील धावा 6. खर तर 4थं षटक चालू आहे. 3 षटकाचा खेळ बघाशी संपला गेला आणि त्याच्यानंतर 12 बॉलचा खेळ आपल्याला बाकी. मी मगाशी उल्लेख केला जरी 12 बॉल मध्ये चांगली बॅटिंग केली तर कमबॅक करेल. प्रथम बॅटिंग करत असताना वाघाची वाडी टीम. षटकार आले. षटकाराच्या साईडने धावसंख्येत भर धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा सध्या आपण पाहायला मिळत आहे. स्ट्राईक आहे फलंदाज आपण पाहतो मोहन वागला. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला. हा फटका देखील भरपूर बॅक स्क्रीनला टच झालाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. दमदार षटकार. मध्ये देखील पाहिलं 3 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर गाडेश्वर विपक्ष चॅलेंजर धोदानी मॅच पाहायला मिळाली आणि त्या मॅच मध्ये देखील गाडेश्वर टीमची प्रथम बॅटिंग होती. 3 षटकांमध्ये खूप कमी धावा आणि त्याच्यानंतर 12 बॉलचा खेळ बाकी असताना त्या टीमच्या खेळाडूंना खरं तर खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि ते प्रत्युत्तर आपल्याला वाघाचीवाडी टीमकडे पाहायला मिळतंय. यॉर्कर पद्धतीचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर बीट झालाय. फलंदाज डॉट बॉलची इथं मागणी केली गेली. वेग भरपूर पाहायला मिळाला. एखादा मोठा फटका आल्यानंतर प्रत्येक गोलंदाज थोडासा कमबॅक करतो कारण डॉट बॉल येणं खूप महत्वाचं आहे टारवाडी टीमला. धावसंख्या जर पाहिली तर 42 धावा सध्या आपल्यावरती पाहायला मिळत आहे. 4थं षटक चालू असताना 4 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही या षटकातला 2 बॉलचा खेळ बाकी. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. गॅप सिलेक्शन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला तिथपर्यंत मिळेल एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न परंतु इथं नाकार असेल. मिळेल फक्त एक सिंगल. पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपात मिळाली. एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर 43 धावा. या षटकातला शेवटचा बॉल आहे. स्ट्राईक मिळाली विजय वाघला आणि तोही एक चांगला खेळाडू आहे. कदाचित जर ह्या षटकामध्ये जरी एक चौकार पाहायला मिळाला तरी धावसंख्या खूप चांगली पाहायला मिळेल आणि शेवटचा 6 बॉलचा खेळ बाकी असेल. त्याच्यानंतर 2 आपण विचार केला तर 1 ओव्हरचा बाकी असेल. ह्या षटकामधला शेवटचा बॉल बाकी असणार आहे. पुढचे 6 बॉलचा खेळ देखील बाकी आहे आणि त्याच्यानंतर धावसंख्या खूप चांगली पाहायला मिळते वाघाचवाडी टीम कडनं. क्रॉस द लाईन फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण केलेल्या चुका. बॉल चाललाय 1 बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. येतोय विजय वाघच्या बॅट मधला दमदार चौकार. उपस्थिती झाले आपण पाहू शकाल. अष्टविनायक औषधवाडी संघाचा संघनायक बबनला आपण पाहतोय. बबन या इथे यथोचित मान सन्मान केला जाईल प्रत्येक संघनायकाचा. मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक जगन झुगरेला की मायेचे उद्गारशाल प्रेमाचे प्रतीक पुष्प गुच्छ देऊन इथे स्वागत करायचंय. अष्टविनायक औषधवाडी संघाचा एक स्टार खेळाडू संघाचा संघनायक मायेचे उद्गारशाल प्रेमाचे प्रतीक पुष्प गुच्छ
जगन जुगरे या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या हस्ते केला जातोय इथे मान सन्मान। तसेच शांत संयमी व्यक्तिमत्व आमचे मित्र सीताराम भाई या तुमचं इथे सहर्ष स्वागत करण्यात येईल। मी विनंती करतो सॅमी भाई, सॅमी या सीताराम खंडी उर्फ सॅमी यांच्या पवित्र शुभ हस्ते, सॅमी ये यांच्या पवित्र शुभ हस्ते माईची उद्धार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे केलं जाते, इथे सहर्ष स्वागत। सीताराम म्हटलं तर निश्चितच शांत संयमी व्यक्ती औषधी वाडी गावातील खरं तर शांततेचा गौरव पुरस्कार मिळाला पाहिजे या व्यक्तीला। आमचे मित्र जवळचे मित्र माईची उद्धार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन नक्कीच इथे स्वागत केले। ओव्हर टू मनोज। नक्कीच फटका भरपूर चांगला, थोडस खरा फब्बलिंग पाहायला मिळाला, तिथपर्यंत मिळाली एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते। धावसंख्या जर पाहिली तर 48 धावा दाखल पाहायला मिळाला। तर टावरवाडी टीमचा आपण विचार केला तर चौथं षटक थोडंसं महागडं, अवघ्या 24 धावा खर्च केल्या। पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये देखील 7 धावा, 1 विकेट मिळाली आणि तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा आणि 2 विकेट आणि त्याच्यानंतर चौथं षटक खूप महागडं पडलं, अवघ्या 24 धावा पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर खूप चांगली बॅटिंग आपल्याला टीम वाघाचीवाडी टीम कडनं पाहायला मिळाली। 5 बॉलचा खेळ बाकी, स्ट्राईक मिळाली विजय वाघला, 5 बॉलमध्ये 2 बिग हिट करावं लागतील, तर धावसंख्या भरपूर चांगली पाहायला मिळेल। फुलटॉस बॉल, पंचांचा इशारा आलाय नो आणि तो बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे, दमदार चौकार, एकूण धावा मिळतील 5। सगळं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय, हाईट भरपूर पाहायला मिळाली आणि विजय ह्या फलंदाजाने त्याचा फायदा उचलला। मनोज, औषधी वाडी गावातील एक दमदार नेतृत्व, बाची ग्रुपचे अध्यक्ष, बाजी महिलाचे मालक आपण पाहतोय सीतारामबाई मेंगाल यांचे या स्पर्धेमध्ये शुभ आगमन होते। सीतारामबाई मेंगाल यांना माफी असावी, सीताराम शीद यांना विनंती असेल की लगेच यायचं आमच्या मंचावरती असणंच व्हायचंय। बाजी ग्रुपचे अध्यक्ष, बाजी महिलाचे मालक सीताराम शीद या। सीताराम शीद तुमची बाहेर जागा नसून आमची मनामध्ये आहे, मंचावरती येऊन असणंच व्हायचंय। ओटू मनोज। सलगचे 2 बॉल नो फेकल्यानंतर गोलंदाज बाद असणार आहे, पहा लक्ष असू द्या। दुसरा गोलंदाज नक्कीच टावरवाडी टीमला घ्यावा लागेल, कारण सलगचे 2 बॉल जर नो फेकले त्या गोलंदाज बाद केला जाईल, याच्यावरती लक्ष असू द्या प्रत्येक टीमचं। धावसंख्येत भरपूर फरक पाहायला मिळालाय, धावसंख्या जर पाहिली तर 58 धावा दाखलकीवरती पाहायला मिळालाय। वाघाचीवाडी टीमचं खरं तर अशोक वाघ खुश असणार, कारण जेव्हा सगळं अडचणीत सापडला आणि त्याच्यानंतर ह्या 2 फलंदाजांनी केलेली चांगली बॅटिंग आज आपल्या टीमसाठी पाहायला मिळते। टप्पा पडला, स्लो पद्धतीचा बॉल टाकल्यानंतर विजय वाघला जागेवरती थांबवण्याचं काम केलंय। या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं असेल वाघाचीवाडी टीमला, कारण टावरवाडी टीम देखील चांगली आहे, त्यांच्यामध्ये देखील चांगले प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतील। पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न करू, स्लो बॉलचा फायदा नक्कीच पाहायला मिळाला, बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतो विजय वाघच्या बॅटमध्ये अजून एक दमदार षटकार, मिळतील धावा 6। आता आपण हे रिप्ले ऍक्शन आपल्या स्क्रीनवरती, स्लो पद्धतीचा बॉल टाकला होता, टप्पा बघितला, पुढे आला आणि बॅटच्या मधोमध बॉलला पाठवून दिला सीमा रेषेच्या पलीकडे, एक दमदार षटकार। आज विजय वाघ का चर्चेत असलेले हे नाव आज वाघाचीवाडी टीम कडनं, आज त्यांचे कॅप्टन गोल अशोक वाघला पाहून या टीम्स मध्ये, आणि खरं तर विजय वाघने खूप चांगली बॅटिंग सध्या पाहिलं तर 25 धावेंवरती खेळतोय विजय वाघ, आणि मोहन वाघ पाहिलं तर 19 धावेंवरती खेळतो। एक चांगली बॅटिंग सध्या दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाले। त्याच्यानंतर थोडंसं चेंजेस पाहायला मिळाला, गोलंदाजीवरती जर पाहिलं तर टप्पा पडला, थोडंसं पुढे आला आणि फलंदाजाला बॉल बॅट साइड बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये। डॉट बॉल केल्यानंतर थोडंसं पेशर पाहायला मिळेल, परंतु या षटकाचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ संपला जातोय। पुन्हा एकदा पुढे येऊन मारलाय, स्ट्रेट अप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय, फटका फसलाय, फलंदाज होईल बाद, अजून एक धक्का बसेल टीम वाघाचीवाडी टीमला। विजय वाघ बॅक टू द डगआउट।
नक्कीच फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला, पुढे मारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु शतरक्षाने दिलेली साथ एक चांगला झेल टिपला. हा झेल लवकर टिपायचा होता, परंतु थोडंसं खराब फंबलिंग, त्याच्यानंतर गोलंदाजी थोडीशी खराब पाहायला मिळाली. चौथ्या षटकामध्ये अवघ्या 24 धावा खर्च केला आणि त्याच्यानंतर थोडंसं बॅटिंग करत असताना विजय वाघला थोडंसं एक कम्फर्टेबल आला आणि खरं तर एक आपलं टार्गेट भरपूर झालेलं आहे आणि आपल्याला 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्याच्यानंतर 6 बॉल मध्ये 2-3 बिगिट पाहायला मिळाले, तर आपली धावसंख्या भरपूर चांगली पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर दाखल करते धावा पाहायला मिळतात 64 धावा, 4 फलंदाज सध्या मैदानाच्या बाहेर. या षटकाचा आपण जर विचार केला, थँक्यू मनोज. इथे आमच्या मंचावरती ज्यांची उपस्थिती पाहायला मिळते, बाजी ग्रुपचे अध्यक्ष, बाजी बैलाचे मालक बाई सीताराम शीद यांचं शुभ आगमन. निश्चितच आपण पाहतोय स्टेजच्या लेफ्ट साइडनं त्यांच्या संवेदामध्ये त्यांचे साथीदार. नाद एकच, बैलगाडा शर्यतीवरती असलेलं भरभरून प्रेम, बैलगाडा क्षेत्रातील राजा दिलदार माणसं आपण पाहतोय. निश्चितच त्यांचं शुभ आगमन आमच्या मंचावरती होताना दिसतंय. सीताराम शीद बाजी ग्रुपचे अध्यक्ष, बाजी बैलाचे मालक, त्यांच्या संवेदामध्ये आपण पाहतोय आकाशबाई या आमच्या मंचावरती असण्याचा. ओव्हर टू मनोज. नक्कीच फक्त धाव मिळेल एकच ना की 2? सिंगल एक, फक्त एक धाव मिळणार आहे पहा. आणि एका धावेने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 65 धावा. 5 षटकांचा खेळ संपला जातो. पहिल्या पूर्वार्धामध्ये जर पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना 65 धावांचा टार्गेट सेट केला जातोय. येणाऱ्या 30 बॉल मध्ये 66 धावांचा पल्ला गाठायचे. पुढच्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीम टावरवाडी टीमला आज खरं तर चर्चेत असलेलं नाव, खरं तर मगाशी उल्लेख केला बैलगाडी शर्यत मधलं तर आज भरपूर वेळ आहे बैलगाडी शर्यत आणि एक चांगले विक्रम खरं तर बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ते मान्यवरांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही आपण शाळ प्रेमाचं प्रतिबल देऊन त्यांचं स्वागत देखील केलं जाईल. प्रत्येक मान्यवरांचं इथं सहर्ष मान सन्मान केला जातो. एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. थँक्यू मनोज. स्क्रीनवरती आपण पाहतायत निश्चितच सीतारामबाई शीद बाजी ग्रुपचे अध्यक्ष, बाजी बैलाचे मालक आपण स्क्रीनवरती पाहता. त्यांच्या साथीमध्ये आपण पाहतोय आकाशबाई, त्यांचेच जोडीदार. खरं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव, बैलगाडा क्षेत्र म्हटलं तर नाद एकच, बैलगाडा शर्यत अशी त्यांचे निश्चित रहस्य असतो. त्यांचं शुभ आगमन आमच्या मंचावरती झालंय. मी आयोजकांना विनंती करतो निश्चितच त्यांचंही इथे निश्चित येतो, याची मान सन्मान लगेच करून घ्यायचंय. आपल्याकडे वेळ आहे तर औषाची वाडी गाव म्हटला तर एक गाव एक गणपती म्हणून त्यांची ओळख. प्रत्येक वर्षी आपल्याला काही ना काही आगलं वेगळं एक डेकोरेशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्याच वर्षी आम्ही गेलो होतो, त्या पहिल्याच वर्षी आम्हाला चंदेरी व्ह्यू पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी ज्यावेळी आम्ही त्यांच्या मंदिरामध्ये गेलो त्यावेळी निश्चितच असं वाटलं होतं की आम्ही खरोखर चंदेरीवरती आलोय. दुसऱ्या वर्षी गेलो, आई एकविरा हुबेहूब चित्र त्यांनी काढलं होतं आणि असं वाटलं होतं ज्यावेळी आम्ही ते चित्र पाहत होतो त्यावेळी असं वाटलं होतं की खरोखरच आम्ही एकविरा आईचं दर्शन हुबेहूब घेतोय की काय, लाईव्ह मध्ये घेतोय की काय असं वाटत होतं. अशी कला, असं भरभरून कलावंत असं गाव आणि एक आदर्श गाव म्हणून त्यांची ओळख, एक गाव एक गणपती म्हणून त्यांची ओळख आणि या गावाचे एक दर्जेदार व्यक्तिमत्व, बाजी ग्रुपचे अध्यक्ष, बाजी बैलाचे मालक सीताराम शीद यांचं शुभ आगमन त्यांचं इथे केलं जाईल. स्वागत मी विनंती करतो सीताराम शीद यांना की यायचंय इथे लगेच तुमचंही मान सन्मान करण्यात येईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मी विनंती करतोय बालू डुन्नाला की यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे करण्यात येईल स्वागत. या सीताराम शीद साहेब खरं तर एक शांत संयमी व्यक्तिमत्व, छोटा असो मोठा असो कधीही त्यांच्या तोंडातनं त्यांच्या मुखातनं कुणाला एक वाईट शब्द गेला नाही. आणि आमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहतात बाजी बैलाचे मालक, बाजी ग्रुपचे अध्यक्ष सीताराम शीद यांचा मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन केला जातो इथं मान सन्मान. तसंच मी विनंती करतो आकाशबाई या तुमचं इथं केलं जाईल स्वागत. या आकाश, त्यांच्या जोडीला कधी पण त्यांच्या साथी खंबीरपणे उभे राहत असतात. सीताराम शीदच्या जोडीला आकाश मी विनंती करतो या स्पर्धेचे आयोजक मंगेश कंढवीला त्यांच्या शुभ हस्ते करायचं स्वागत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे करायचं स्वागत. खरं तर सीताराम शीद कधी असो कुठलंही काम असो त्यांच्या साथीला खांद्याला खांदा देऊन त्यांचं काम निश्चित असतं. त्यांचं इथे मान सन्मान केला गेला. सीताराम शीद तुम्ही आला, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली.
खरं तर प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही त्याला इन्व्हाइट केलं होतं आणि आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी खरोखर या स्पर्धेला भेट दिली. मी पुन्हा एकदा त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय स्वागत. ओव्हर टू अमोल. सूरज माफी असावी. सूरज. हॅलो, थँक्यू प्रकाश सर. आपण पाहतोय एका बाजूला टीम पाहायला मिळते आपल्याला. थँक्यू सूरज. या स्पर्धेला मात्र तब्बल 1100 रुपयाचं आर्थिक डोनेशन आम्हाला सीताराम सिद्ध बाजी ग्रुपचे अध्यक्ष, बाजी बैलाचे मालक यांच्या माध्यमातून मिळालं गेलं. आम्ही या स्पर्धेच्या वतीनं त्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो. हार्दिक आभार मानतो. ओव्हर टू सूरज. थँक्यू. एका साईडला आपल्या टीम पाहायला मिळते वाघाची वाडी संघ, त्यांच्या विरोधामध्ये फाईट करते टीम आपण पाहतो टावरवाडी संघ. पहिल्या पुरामध्ये धावा जमा केल्या टीम वाघाची वाडी संघ आपल्याला पाहायला मिळते 65 धावा जमा कुठून काढल्या. 66 धाब्याची गरज असेल टीम टावरवाडी संघाला. आपण पाहतो ही स्पर्धा म्हटली तर आदिवासी समाजातील सर्व. थँक्यू सूरज. तर निश्चितच इथे आगमन झालंय संघाचं. वाघिणीची वाडी संघ उपस्थिती झालाय. खरं तर वाघिणीची वाडी संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. खरं तर अतिशय लांबचा पल्ला पार करून, एक खिंड पार करून हा संघ आमच्या स्पर्धेमध्ये उपस्थिती झाला आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला. तुमचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. संघाच्या संघनायकाला विनंती असेल आमच्या मंचावरती येऊन असनस्त व्हायचंय. ओव्हर टू सूरज. थँक्यू प्रकाश सर. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वते सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राज्याचे छत्रपती शिवरायांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया त्रिवार मानाचा मुद्रा. ओळ्या मैदानावर आपण पाहतोय एका बाजूला टीम वाघाची वाडी संघ, त्यांच्या विरोधामध्ये फाईट करते टीम टावरवाडी संघ. 66 धाब्याचा पल्ला गाठायचा टीम टावरवाडी संघाला. 30 चेंडूमध्ये 66 धाबाचा पल्ला गाठायचा. चला स्पीडअप करायचं दोन टीमला विनंती असेल का. सांघिक कोट्यातील पहिलं षटक अत्यानं गोलंदाज पाहायला मिळते आपल्याला. महेश वाघला पाहतो आपण, एक फिरकीचा जादूगर आपल्याला पाहायला मिळते. महेश वाघला पाहतो आपण. सातत्याने अनेक मैदानामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. महेश वाघ आलाय पहिलं षटक अत्यासाठी आपण पाहतो. 30 चेंडूमध्ये 66 धावा. थँक्यू सूरज. खरं तर आमच्या मंचावरती ज्यांची उपस्थिती लागली गेली, नाना खंडवी मॅन फ्रॉम लहान दामनी टेनिस क्रिकेटवरती एक मोठं नाव कोरलं गेलं या खेळाडूंना. नाना खंडवी आमचे जवळचे मित्र असतील. ज्या वेळी आम्ही ही स्पर्धा आयोजन करताना आम्हाला संकट आली त्यावेळी आम्ही निश्चितच नाना खंडवीशी कॉन्टॅक्ट केला आणि आम्हाला भरपूर सारा रिझल्ट चांगला मिळाला गेला. नाना खंडवीचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय स्वागत. नाना खंडवी तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. तुमचं या आमच्या आयोजकाच्या वतीने आम्ही करतोय सहर्ष स्वागत. थँक्यू. पहिला चेंडू अत्याला अवंतर चेंडू आपल्याला पाहायला मिळते. चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक अत्यावर आपल्यामध्ये महेश वाघला पाहतो. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतो सुरेशला पाहतो. एकनाथला पाहतो आपण. क्रॉस द लाईन सुरू केलं. पंचांकडे लावड अपेल. पहिला धक्का लागला टीम आपण पाहतो टावरवाडी संघाला. फलंदाज पाहिला तर एकनाथ बॅक टू द डगआउट. गोलंदाजी पाहतो. चांगली सुरुवात पाहायला मिळते महेश वाघच्या माध्यमातून. मी उल्लेख केला होता गोलंदाजाचा. आपण पाहतो सातत्याने अनेक मैदानावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहतो जे महाराष्ट्र चषकामध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. महेश वाघला पाहतो आपण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. वन डाऊनचा फलंदाज पाहायला मिळते आपल्याला. गणेशला पाहतो आपण. पुन्हा सगळं गोलंदाज तयार. बॅटची इनर आपण पाहू शकता. एक्स्ट्रा केले चूक. आउटफील्ड पास आहे. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आहे तो शानदार चौकार. तर ग्रुप ग्रामपंचायत माजी सदस्य पांडुरंग उघडा यांचं इथे या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालंय. पांडुरंग उघडा सरांना मी विनंती करतो या मंचावरती येऊन असनस्त व्हायचंय. खरं तर प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं होतं आणि प्रमुख पाहुण्यांची जागा आमच्या मंचावरती असणार आहे.
तसेच आमचे वडील धर्माशेठ जुगरे यांना सुद्धा एक विनंती असेल, या मंचावरती येऊन असनस्त व्हायचं आहे. आणि ग्रामस्थ मंडळ धामणी जेवढे स्मशानभूमीच्या कडेला बसले असतील, ही स्पर्धा आपल्या ग्रामस्थांची आहे. या मंचावरती येऊन लगेच असनस्त व्हायचंय. तुमच्या सगळ्यांचं इथे आम्ही येतो इच्छित मान सन्मान जरूर करू. ओव्हर टू सूरज. गर्दी पाहता पण आजच्या दिवसामध्ये त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करिअर सर्च स्वागत आपला पाहा मिळते. दुसरा धक्का लागला टीम आपल्यामध्ये टावरवाडी चांगला फलंदाज पाहिला तर गणेशला देखील परतावा लागला. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहा मिळते. महेश वाघचं कौतुक करावं लागेल. पॉवर प्लेचे षटक अत्तर जाणं पाहता आपण चांगली गोलंदाजी पाहा मिळते. अद्यापर्यंत पाहा मिळते. दोन फलंदाजांनी तंबूच्या असलेला पाठवण्यात या गोलंदाजाकडे पाहतोया. महेश वाघचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलकाचा विचार आपण पाहतोय दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये 5 धाबा धावफलकावरती अद्यापर्यंत जोडलेले 66 धाब्याचा पल्ला गाठायचा टीम टावरवाडी संघाला मोठे पटके मारावे नितांत गरज आहे. टीम टावरवाडी संघाला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपला पाहा मिळते. काशीनाथ चौधरीला पाहतो आपण. चांगली फलंदाजी करावी लागली या फलंदाजाला. अद्यापर्यंत पाहा मिळते. तेवढंच ताकदीचा गोलंदाज देखील आपण पाहतो. महेश वाघला पाहतो आपण. त्यामुळे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. क्रॉस दिलाईन चेंडू हा देखील डॉट चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जरूर एक चौकार आला त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतो महेश वाघचं कौतुक करावं लागेल आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. त्यापर्यंत या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज देखील तंबूच्या आश्रयाला पाठवले त्या गोलंदाजानं. क्रॉस द लाईन चेंडू खेळ कमालीचा फटका पाहायला मिळाला. चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आहे तो शानदार रुबाबदार चौकार. पाहिला आपण धावफलकाचा विचार केला आपण पाहतोय 9 धावा धावफलक करू अद्यापर्यंत जोडले दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये. हा देखील त्याच प्रकार हा देखील क्रॉस लाईनच्या पंच आमच्याकडे पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये 9 धावा धावफलकावरती. थँक्यू. पांडुरंग उघडा सरांना विनंती असेल या आमच्या मंचावरती येऊन असनस्त व्हायचं आहे. खरं तर प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं. या आमच्या शब्दाला मान राखला. खरं तर त्यांचा आज संघ या स्पर्धेमध्ये जरूर खेळणार आहे आणि आपल्या गावच्या संघाला साथ देण्यासाठी आणि आमच्या या शब्दाला मान राखण्यासाठी या स्पर्धेमध्ये जरूर त्यांनी भेट दिली. शांत संयमी व्यक्तिमत्व औषधीवाडी गावातील एक आन बान शान म्हणून ज्यांची ओळख पांडुरंग उघडा सर त्यांची निश्चितच आमच्या या स्पर्धेमध्ये उपस्थिती झाली आहे. तसेच आदिवासी स्टार खेळाडू अविनाश वाघ या मंचावरती येऊन असनस्त व्हायचंय लगेच. तसेच जय वाघोबा मोठी दामनी बी संघाचे आपण खेळाडू पाहतोय. प्रवीण झुगरे, वामन भस्मा, संदेश कंडवी यांचे सुद्धा इथे शुभ आगमन झाले. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. ओव्हर टू सूरज. थँक्यू. एवन जोडी पाहतो आपण. प्रवीण झुगरे त्याच्या सोबत आपण पाहतो. वामन भस्माला पाहतो आपण. मोठी दामणी बस संघाची एवन जोडी पाहतो आपण. सातत्यानं चांगला खेळी करते प्रवीण झुगरेला पाहतो आपण त्याच्या माध्यमातून. चला वळूया मैदानाकडे आपण पाहतो. एक डावकर आताचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती सज्ज आपण पाहतो. सुरेशला पाहतो. अद्यापर्यंत एकही चेंडू फेस केला नाही. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज पाहायला मिळाला. सांघिक कोट्यातील दुसरं वैती पहिलं अतरला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. संदीप वाघला पाहतो आपण. हा देखील एक चांगला गोलंदाज असेल. टीम वाघाची वाडी संघाला सातत्यानं अनेक मैदानावरती चांगली गोलंदाजी पाहतो आपण. तोच गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज पाहायला मिळतो. चला स्प्रे करायचं वाघाची वाडी संघ कुठला वेळ लावू नका मित्रांनो. डावकरचा फलंदाज पाहतो आपण. स्पर्धेमधील घातक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. फटका असेल फटका पासला आपण पाहू शकाल. चेंडू खाली छत्रशक असेल झेल गॅरी करता आला नाही. 2 धावा चित्त्याच्या चफळीने सहजरित्या पूर्ण. थँक्यू. आमच्या मंचावरती ज्यांची उपस्थिती प्रमुख पाहुणे म्हणून नक्कीच उपस्थिती लाभली गेली. पांडुरंग उघडा सर, ग्रुप ग्रामपंचायत
माळुंगे माजी सदस्य म्हणून ज्यांची ओळख आमच्या मंचावरती उपस्थित झाली। या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला, या स्पर्धेची शोभा वाढवली, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष स्वागत। तसेच दामणी गावातील एक कलावंत ढोलकी वादक रघुनाथ मामा खंडवी कुठे असतील तर या मंचावरती येऊन असनस्त व्हायचंय। ओव्हर टू सूरज। थँक्यू। फटका सदला प्रमाद गच्चा क्षेत्र पाहायला चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे आणि तो शानदार चौकार। विजयच्या माध्यमातून आपल्या पाहायला चौकाराच्या साने धावपालकाचा विचार केला तर आपण 15 धावा धावपालक अद्यापर्यंत जोडले गेले। त्यापर्यंत चांगली गोलंदाजी, तो गोलंदाजीला कुठे शतरक्षक कुठे साथ देत नाही अद्यापर्यंत पाहायला मिळते। विजय वाकणूक केल्या चुका आपल्याला पाहायला मिळतात। 4 धावा पाहायला मिळाला आपल्याला। पुन्हा गोलंदाज तयार। हाफ ट्रॅकर चेंडू पुरेपूर पदक घेता आला नाही, डॉट चेंडू पाहायला मिळतात। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चौकार आला त्यानंतरच कमबॅक पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी करायला टीम वाघाची वाडी संघ जर सामना जिंकायचा, जर सामना टावर वाडी संघाला जिंकायचा असेल तर मोठे चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम वाघाची वाडी संघाला त्याबरोबर पाहायला मिळते। पटका साजला आपण पाहू शकाल, चेंडू गेला सीमा रेषेच्या पलीकडे आउट ऑफ द बार, बिग हिट षटकार। थँक्यू। एवढे जे कमालीचा फटका पाहायला मिळाला, एक डावखुरा त्याचा फलंदाज आपण सुरेश म्हटलं होतं त्याच्या माध्यमातून एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळतात। धावपालकाचा विचार केला तर आपण पाहतोय 21 धावा धावपालकावरती आतापर्यंत जोडलेले, संदीप वरती केलेत आक्रमण पाहायला मिळतात। हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू आपला पाहायला पंच आमच्या करवतील अव्वंतर चेंडू असेल। या अतिरिक्त एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या पाहायला मिळते 22 या आकड्यावरती लॉस ऑफ 2 विकेट पाहायला मिळतात। संदीप वरती संदीपचा विचार केला, अवघ्या 13 धावा खर्च केला, 4 चेंडू अद्यापर्यंत पाहायला मिळतात। कमबॅकिंग षटक अत्यंत नितांत गरज आहे टीम वाघाची वाडी संघाला। अद्यापर्यंत फलंदाज पाहिला आपण सुरेशच्या बॅटमॅन एक चौकार आणि एक षटकार पाहिला, तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंड सज्ज पाहायला मिळतो। पुन्हा गोलंदाज तयार। हा देखील त्याच प्रकारे खेळायचा, हाफ ट्रॅकर चेंडू पुरेपूर फायदा घेता आला नाही, डॉट चेंडू पाहायला मिळतात। त्यामुळे कमबॅक करावं लागेल संदीप या गोलंदाज। अवघ्या 5 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केला, अद्यापर्यंत संदीप वाघला पाहतो आपण। अंतिम चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील पाहायला मिळतात। संदीप वीरचं षटक थोडं मागणं ठरताना पाहायला मिळते। संदीप वाघला पाहतो पटका सजला आपण पाहू शकतो, चेंडू खाली छत्रशी आपण पाहतो महेश वाघला, तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते। एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते। पंच आमच्या गर्भातील 2 देखील षटक समाप्त होतात। धावपालकाचा विचार केला तर पुढे धावपालकावरती। थँक्यू। हॅलो माईक चेक। इथे यथोचित मान सन्मान केला जाईल। प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आमच्या मंचावरती मी विनंती करतोय पांडुरंग गुडे सरांना या स्पर्धेचे मुख्य आयोजक रामदास खंडवी समीर खंडवीला विनंती करतो। पांडुरंग उघडा म्हटलं तर निश्चित शांत संयमी व्यक्तिमत्व त्यांचा इथे होतोय। मान सन्मान, माईची उबदार शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्प गुच्छ देऊन या स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर खंडवी माईची उबदार शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्प गुच्छ देऊन इथे होतोय स्वागत पांडुरंग उघडा सरांचं। ग्रुप ग्रामपंचायत सदस्य माजी सदस्य म्हणून त्यांची ओळख शांत संयमी व्यक्तिमत्व आणि एक दर्जेदार व्यक्तिमत्व औषधीवाडी गावातील। तसेच मी विनंती करतो वाघिणीची वाडी संघाच्या संघनायकाला या तुमच्या इथे यथोचित मान सन्मान करण्यात येईल। यथोचित मान सन्मान केला जातोय। आमच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहता या स्पर्धेचे मुख्य आयोजक रामदास खंडवीला विनंती करतो, इथे वाघिणीची वाडी संघाचा संघनायक
माई चुकदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे केला जातोय स्वागत। वाघिणीची वाडी गाव म्हटला तर निश्चितच हा गाव पूर्णपणे कष्टावरती डिपेंड असतो। कष्ट म्हणजेच त्यांचं नशीब हेच ते अजमावतायत। खरं तर अतिशय उंच टेकडीवरती गाव, जिथे जायची व्यवस्था नाही, गाडी सुद्धा जात नाही, तरी आपलं जीवन हे ते निश्चितच चांगलं जगत असताना दिसतंय। इथे आपण विचार केला त्यांचं इथे स्वागत करण्यात आला। ओव्हर टू सुरेश। थँक्यू। पंचांचा इशारा नो चेंडू पाहायला मिळते। तर तसेच वाघाचीवाडी गावातील एक अष्टपैलू खेळाडू पनवेल असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश वाघ कुठे असाल तर या मंचावरती येऊन असतं व्हायचंय। अंकुश वाघला खरं तर आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना इन्व्हाइट केले गेले होते, त्यांची उपस्थिती लागली या स्पर्धेमध्ये। कुठे असाल तर या आमच्या स्पर्धेच्या वतीने तुमचे आम्ही इथे निश्चित देतो, याची मान सन्मान जरूर करू। ओव्हर टू सूरज। थँक्यू। आपण पाहू शकाल प्रिंटचा चेंडू पुरेपूर ताब्यात घेता आला नाही, फलंदाज सुरेशला आपण पाहतो। धावपालकाचा विचार केला या 2 धावा, धावपालकाचा विचार केला तर आपण पाहतो 26 धावा धावपालक आतापर्यंत जुलै लॉस ऑफ 2 विकेट। आतापर्यंत सांगे कोडल तिसऱ्या षटक आता आपण पाहतो विजय वाघला पाहतो। यॉर्कर लाईनचा चेंडू कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम वाघाची वाडी सांगायला। आतापर्यंत स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो एक डावकर त्याचा फलंदाज सुरेशला पाहतो। आतापर्यंत चांगली खेळी केली या फलंदाजीने, तब्बल 8 चेंडूमध्ये 15 धावा कुठून काढल्यात। हा देखील क्रॉस रन चेंडू खेळायचा होता, हा देखील डॉट चेंडू कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते। आतापर्यंत कमबॅकिंग षटक अत्यंत गरज आहे टीम वाघाची वाडी संघाला। आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विजय वाघच्या माध्यमातून, सातत्याने अनेक मैदानावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। तोच गोलंदाजी आपण पाहतो विजय वाघला पाहतो, त्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। फटका सध्याला आपण पाहू शकाल गांग आपला चेंडू आला, चेंडू खाली क्षेत्र 2 क्षेत्र गामला पाहतो महेश वाघला आणि रुपेश वाघला पाहतो, केले चूक, चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आहे तो शानदार चौकार। Back to the dugout. अनंत उघडा या मंचावरती येऊन असण्यास व्हायचं लगेच। प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती आम्हाला निश्चितच लाभली गेली, इन्व्हाइट केलं होतं आम्ही प्रमुख पाहुणे, आणि आज खरं तर त्यांच्या गावातील संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल आणि आमच्या शब्दाला मान दिला त्यांनी आणि या स्पर्धेमध्ये भेट केली, आमच्या स्पर्धेची सुद्धा शोभा वाढवली। स्पर्धेच्या मदतीनं त्यांचे आम्ही इथे निश्चितच सन्मान करू। चांगली कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते, चौकार आला त्यानंतरच प्रत्युत्तर पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी पाहतो आपण विजय वाघच्या माध्यमातून स्लोहर पद्धतीचे चेंडू पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते। विजय वाघचं कौतुक करायला निर्णायक षटक अत्यंत पाहतो आपण। तिसरे देखील षटक संपले, धावपालकाचा विचार करत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावपालकावरती जोडले गेले। येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 36 धावेची गरज असेल टीम टावरवाडी संघाला, मोठे फटके मारावे लागतील। आमच्या मंचावरती ज्यांची उपस्थिती पनवेल असोसिएशनचे अध्यक्ष
आपण पाहतोय अंकुश वाघ यांचे शुभ आगमन आमच्या मंचावरती झालंय। या स्पर्धेच्या वतीने आम्ही पुन्हा त्यांचं सहर्ष स्वागत करू। इथे यथोचित मान सन्मान जरूर केलं जाईल ब्रेक नंतर। ओव्हर टू सूरज। थँक्यू। आपण पाहतो 12 चेंडूमध्ये 36 धावेची गरज, 18.00 ची सरासरी गाठाच्या प्रत्येक षटकामध्ये टीम टाऊरवाडी संघाला आतापर्यंत पाहून होत्या। सांघिक कोटवरील चौथं बैठी फलक आता आपण गोलंदाज पाहतो आपण मोहन वाघला पाहतो आपण। हा देखील एक वेगवान तेज तरार गोलंदाज पाहायला मिळतो टीम वाघाची गाडी संघाला सातत्याने अनेक मैदानावरती गोलंदाज पाहतो। तोच गोलंदाज ट्रॅक वरती सज्ज पाहतो मोहन वाघला पाहतो आतापर्यंत। फुलटा चेंडू क्रॉस रन चेंडू आपण पाहतो मिड विकेटला क्लिअर करत चेंडू आपण पाहतो चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे। हा तो शानदार चौकार। थँक्यू डीजे मास्टर। आपण पाहतो मोठे फटके मारावे लागतील पण टावरवाडी संघाला जर सामना जिंकायचा झाला। मोहन वाघवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण मोहन वाघचं स्वागत केले चौकारानं काशीनाथ। सूरज दैसर संघाचा संघनायक आला असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करायचा आहे आमच्याशी। दैसर बी संघाचा संघनायक त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ औषधवाडी संघानं खरं तर सकाळपासून हजेरी लावली गेली। दैसर बी संघाचा संघनायक औषधवाडी संघाचा संघनायक आहे। दैसर बी संघाच्या संघनायकाला पहिला पुकार असणार आहे बघा। थँक्यू। आपण बघतो डॉट चेंडू पाहण्या चौकार आला त्याने पटका सगळा पटका फसला चेंडू खाली छत्रशी आपण पाहतो अशोक वाघला पाहतो आपण केले चुका तोपर्यंत गच्चा थ्रो देखील पाहायला मिळतात तोपर्यंत गच्चा थ्रो देखील पाहतो 3 धावा देखील पूर्ण। पंच धावा किती 4 का 4 धावा पाहायला मिळतात। या 4 धावेच्या मदतीने संघाची धावा संख्या पाहायला मिळते 38 या आकड्यावरती पाहायला मिळतं। गच्चा क्षेत्रक्षण पाहायला मिळते आपल्याला टीम वाघाची वाडी संघाच्या माध्यमातून। आतापर्यंत गोलंदाजी चांगली होती गोलंदाजीला कुठे क्षेत्रक्षक कुठे साथ देत नाही पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी करावी लागेल टीम वाघाची वाडी संघाला। समीकरण थोडं सोपं झालं टीम टावरवाडी संघापर्यंत 9 चेंडू आणि 28 धावेची गरज असेल। पटका साजला आपण पाहू शकाल चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार बिग हिट षटकार। कमालीची फटकेबाजी पाहता आपण 8 चेंडू आणि 22 धावेची गरज अद्याप धावफलकाचा 44 धावा धावफलकावर अद्याप लॉस ऑफ 3 विकेट। पूर्ण अशा वन्स मोर अगेन फटका साजला आपण पाहू शकाल मिड विकेटच्या डोक्यावरनं हा टोकला उत्तुंग लांब लचक दर्जेदार षटकार। थँक्यू सूरज। इथे यथोचित मान सन्मान आपण जरूर करणार आहोत। मी विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक कल्पेश खंडवीला इथे मान सन्मान करायचा आहे। अनंत उघडा साहेब या तुमचा इथे माईची उबदार शाल। ओके कमालीची फटकेबाजी पाहता आपण 7 चेंडू आणि 16 धावेची गरज। समीकरण सोपं करून ठेवलं फलंदाज आपला पाहिलं तर काशीनाथ चौधरीचं कौतुक करावं लागेल। लाजवाब फटकेबाजी पाहता आपण हा देखील क्रॉस लाईन चेंडू कविता आता मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतात। इथे आपण स्क्रीनवरती पाहता अनंता उघडा शांत संयमी व्यक्तिमत्व त्यांचं इथे यथोचित मान सन्मान। स्पर्धेचे मुख्य आयोजक कल्पेश खंडवी माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे केला जातोय प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान। त्याच्यानंतर मी विनंती करतो पनवेल असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश वाघ साहेबांना विनंती करतो त्यांचा इथे मान सन्मान। या स्पर्धेचे आयोजक निश्चितच आमचे मित्र नाना खंडवीला विनंती करतो त्यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे केला जाईल। नाना खंडवी म्हटलं तर निश्चितच दोस्तीच्या दुटेतील राजा माणूस आमचे मित्र आहेत जवळचे। या स्पर्धेला ज्या वेळी आम्हाला अडचण आली त्यावेळी आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांच्या माध्यमातून आम्हाला खरं तर मोलाचं सहकार्य लागला। माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे अंकुश वाघचा होतोय मान सन्मान।
अंकुश दादा तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवली तुमच्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय ओव्हर टू सूरज थँक्यू कमालीचा सामना रंगला जातो एका बाजूला टीम आपण पाहतोय वाघाची वाडी संघ त्यांच्या विरोधामध्ये फाईट करतो टीम टावरवाडी संघ याच विभागातील दोन्ही संघ पाहतो आपण ताससाठी यायचंय अवशेषवाडी संघाच्या संघनायकाला विनंती असेल आणि दैसर बी संघाच्या संघनायकाला विनंती असेल या लगेच टॉस ऑन करून घ्यायचंय 6 चेंडू आणि 16 धावेची गरज असेल अद्याप दोन्ही संघापुढे सामना बॅलन्स असेल आपण पाहतो सांगी कोडून 5 वैती फळ षटक अथर्व गोलंदाज आपण पाहतो अशोक वाघला पाहतो आपण 6 चेंडू आणि 16 धावेची गरज असेल आपण पाहतो टीम टावरवाडी संघाला अद्याप स्ट्राईक एंडवरती सज्ज आपण फलंदाज पाहतो प्रधानला पाहतो आपण नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो काशीनाथ ज्याच्या माध्यमातून 3 चौकार आणि 2 षटकार टोकले तोच पहिल्यांदा नॉन स्ट्राईक एंडवरती जास्तीत जास्त स्ट्राईक रेट आपण पाहतो काशीनाथ चौधरीने देणं गरजेचं असेल आपण पाहतो 6 चेंडू आणि 16 धावेची गरज चला स्प्रेप करायचा टीम वाघाची वाडी संघ रॅप अँड टप सामना पाहतोय पैसा वसूल मुकाबला पाहतो आपण चांगली स्पर्धा पाहतो आपण आदिवासी समाजातील सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहायला मिळते पटका बदल आपण पाहू शकाल चेंडू आणि क्षेत्रशी आपण पाहतो अशोक वाघला पाहतो आपण काही चुकी न करता आपण पाहतो ती चौथा धक्का लागला टीम टावरवाडी संघाला फलंदाज पाहिला तर प्रधान बॅक टू द डगआउट विनंती करतो समीर कंडवीला माईची उद्गार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे सहर्ष स्वागत प्रतीक कर्णधाराचा केला जातोय दैसर संघाचे मी पुन्हा एकदा मनशा आभार व्यक्त करेन आमच्या एका बोलण्यावरून खरं तर आम्ही अडचणीमध्ये होतो आम्ही वाघच्या एका बोलण्यावरून त्यांनी या संघामध्ये त्यांनी या स्पर्धेमध्ये एंट्री केली येथे यथोचित मान सन्मान इथे दैसर बी संघाचा संघनायक आपण पाहतोय स्पर्धेचे मुख्य आयोजक समीर कंडू यांच्या हस्ते माईची उद्गार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन केला जातोय स्वागत अवशेषवाडी संघाच्या संघनायकाला लगेच नाणेफेकी सुद्धा लगेच करून घ्यायचे आपण पाहू शकाल 5 चेंडू आणि 16 धावेची गरज असेल टीम टावरवाडी संघाला आपण पाहतो एक डावखुरा आताचा फलंदाज आपण पाहतो प्रकाशला पाहतो आपण जर रडार मध्ये चेंडू सापडले तर नक्कीच सीमा पार होऊ शकतात हा देखील एक चांगला फलंदाज असेल टीम टावरवाडी संघाला मी अनेक मैदानावरती याचे फलंदाजी पाहिला हा एक आक्रमक शैलीचा फलंदाज प्रकाशला पाहतो आपण एक डावखुरा आताचा फलंदाज पुन्हा शेता गोलंदाज तयार हा प्रकार चेंडू पुरेपूर पाहता घेता आला पंच आमच्याकडे बोलतो इट इज अ वाईट चेंडू पाहायला मिळते एक अवांतर धावेनं संघाची धावसंख्या पाहायला मिळते एक कबने आकड्यावरती 5 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल अद्यापर्यंत पाहता दोन्ही संघापुढे सामना बॅलन्स असेल अद्यापर्यंत पाहायला मिळते पुलटा चेंडू पुरेपूर पाहता घेता आला आपण पाहतो लॉंग अपला चेंडू काल छत्रशी आपण पाहतो रुपेश वांगला गच्चा थ्रो देखील पाहायला मिळते आपल्याला तोपर्यंत 3 धावा चित्त्याच्या चपळाईनं सहजरित्या पूर्ण अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल काय सामना पाहतो आपण रफ अँड टफ सामना पाहायला नाणेफेकी जिंकली इथे अवशेषवाडी संघाने निर्णय लगेच कळवायचा आणि याच्यानंतर आपण जो निर्णय असेल त्याच्यावरती वर्क करायचं लगेच अवशेषवाडी संघ नाणेफेकी जिंकली आपण फलंदाजी फर्स्ट ओके बॅट फर्स्ट लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय दैसर बी संघ दैसर फी संघाचं सुद्धा आम्ही कौतुक करू एका शब्द आम्ही खरं तर अविनाश वाघच्या एका शब्दाने त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही कौतुक करू ओव्हर टू सूरज थँक्यू प्रकाश काय सामना पाहतो आपण 4 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल अद्यापर्यंत स्ट्राईक एंडवरती सज्ज पाहतो काशीनाथ चौधरीला पाहतो आपण क्षमता असेल या फलंदाजाकडे मोठे फटके मारण्याचे 4 चेंडू आणि 12 धावेची गरज असेल क्रॉस द लाईन चेंडू आपण पाहतो पंच आमच्याकडे इट इज अ वाईट चेंडू या अतिरिक्त एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते 55 आकड्यावरती समीकरण थोडं सोपं झालं 4 चेंडू आणि 11 धावेची गरज असेल रफ अँड टफ सामना पाहायला मिळते हा देखील यॉर्कर लाईनचा चेंडू डॉट चेंडू आपल्याला नितांत गरज आहे टीम वाघाची वाडी संघाला समीकरण थोडं कटिंग झालं 3 चेंडू 11 धावेची गरज असेल 2 मोठे पटके मारून आपला सामना जिंकू शकतोय का फलंदाज आपण पाहतोया काशीनाथला पाहतोया पटका फसला आपण पाहू शकाल चेंडू आणि क्षेत्रशिव आपण पाहतो रुपेश वाघला काही चुकी न करता एक मोठा फलंदाज बाद झाला आपण पाहतो काशीनाथ चौधरी बॅट टू द ग्राउंड तरी यायचंय आमच्याशी संपर्क साधायचा आहे
काय सामना पाहते आपण. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होतं त्याच फलंदाज बाद केलं. चांगली गोलंदाजी पाहून अशोक वाघचं कौतुक करावं लागेल. 2 चेंडू आणि 11 धाब्याची गरज झाली. 2 मोठे पटके मारावे लागतील. टीम टावरवाडी संघाला आपण पाहतोय. दोन्ही मोठे पटके मारावे लागतील. तेवढी क्षमता असलेला फलंदाज नवीन फलंदाज आपण पाहतो. 7व्या क्रमांकावरती दाखल झालेला फलंदाज आपण पाहतो नरेशला पाहतो आपण. 2 चेंडू आणि 11 धाब्याची गरज असेल. जो कहते लहरों से मिलकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 2 चेंडू आणि 11 धाब्याची गरज असेल. हा देखील चेंडू कमालीची गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. अशोक वाघचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र सामना पुरेपूर झुकलाय टीम वाघाची वाडी संघापर्यंत पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 11 धाब्याची गरज असेल. त्रिफळा उद्ध्वस्त शेवटच्या चेंडूवरती इथं सामना जिंकला टीम वाघाची वाडी संघानं हडलक टीम टावरवाडी संघ. दोन्ही संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय सहर्ष स्वागत. तसेच मी विनंती करतो इथे वाघाचीवाडी गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व अशोक वाघ सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते, आणि प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं. खरं तर त्यांचा स्वतःचा संघ या स्पर्धेमध्ये आज खेळतो आणि या संघामध्ये तेही खेळताना दिसतात. अशोक वाघ सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत या अशोक वाघ साहेब. खरं तर स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रमुख पाहुणे आम्ही इन्व्हाइट केलं होतं आणि तुम्ही निश्चित एक खेळाच्या स्वरूपामध्ये आला. तुमचे इथे यथोचित मान सन्मान केलं जाईल. मॅन ऑफ द मॅच विजय वाघ ठरलाय खरं तर मॅन ऑफ द मॅचचा हकदार. खरं तर त्यांनी फलंदाजी करत असताना 25 धावा तब्बल आपल्या बॅटमध्ये ठोकल्या आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट ज्यांना मिळवली तो विजय वाघ ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकऱ्याचा पुरस्कार या विजय वाघ लगेच यायचंय. आणि दैसरबी संघ जास्त उशीर लावायचं नाही. शतरक्षण लगेच लावून घ्यायचंय दैसरबी.